नमस्कार मित्रांनो, सोमजाई माता तीर्थयात्रेमध्ये मी सुषमा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत राजस्थान यात्रेतील लोकांची प्रतिक्रिया। चला तर पाहू। सोमजाई माता तीर्थयात्रेतर्फे मी पहिल्यांदाच राजस्थान ट्रिप अटेंड केलेली आहे। सुषमा मॅडमच्या आग्रहाखातर खरं तर मी ही ट्रिप अटेंड केली, पण असं वाटलं की कमी खर्चात ही खूपच छान ट्रिप झाली। अन्न आणि सेवा, रूम सर्व्हिस वगैरे खूप छान आहे। आणि त्याच्यात म्हणजे एक सहप्रवासांना आम्हाला मेडिकल इमर्जन्सी आली, ती पण त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली आणि त्याचा कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास न होऊ देता त्यांनी ट्रिप कुठेही डिस्टर्ब न करता ती सिच्युएशन हाताळली आणि त्यामुळे सगळे सहप्रवासी बाकीचे आनंद घेऊ शकले। त्यामुळे धन्यवाद। शालिनी गायकवाड, माझं वय 68। मी यांच्या टूरमध्ये माझी पत्नी तिच्या आग्रहास्तव आले, पण मला म्हणजे खूप छान वाटलं। पण एक असा इन्सिडेंट घडला या ट्रिपमध्ये की आम्ही ट्रेनमध्ये गार्डनमध्ये फिरण्यासाठी जात असताना ट्रेनमध्ये मी पडणार होते, तेवढ्यात महाराजांनी येऊन मला पकडलं। तो फार म्हणजे एक मोठा इन्सिडेंट होता आणि ते खूप काळजी घेतात। अगदी सगळ्या ज्येष्ठ नागरिकापासून तरुण माणसांच्या पर्यंत खूप छान काळजी घेतात आणि येथील जेवण अप्रतिम आहे। येथील सगळ्याच गोष्टी छान आहेत। हॉटेलची तर मॅनेजमेंट एकदम सुंदर आहे, जेवण अप्रतिम आहे, आणि एखाद्या मुलांच्या सारखी किंवा ज्येष्ठ नागरिकांची पण ते खूप छान प्रकारे हँडल करतात आणि यंग म्हणजे लोकांच्या बरोबर पण खूप एन्जॉय घेतात। खूप गाणी वगैरे एकदम खूप छान घेतात। माझं नाव रेश्मा राकेश मोडसिंग, माझं एज आहे 29। मी डोंबिवलीवरून आलेली आहे। मला या टूरचा एक्सपिरियन्स खूप छान आला आहे। हॉटेलचं खूप अप्रतिम, जेवण तर त्यामध्ये काही शंकाच नाही। महाराज पण खूप ट्रीट चांगलं करतात ऑल पब्लिकला। एजड आहे या टीममध्ये आणि यंगेस्ट पण आहेत। स्पेशली सुषमा मॅडम पण खूप सुंदर आहेत आमच्या आणि त्यांचं गायडन्स पण खूप छान आहे। स्पेशली ते आम्हाला चांगल्या प्रकारे हँडल करतात आणि टूरचा एक्सपिरियन्स खूप छान आला। कमी बजेटमध्ये चांगलं शिकण्यासारखं भेटलं, फिरण्यासारखं भेटलं, अनुभव चांगले आले आहेत। सेकंडली मॅनेजमेंट टीम पण खूप छान आहे। थँक्यू फॉर सोमजाई माता तीर्थयात्रा। नेक्स्ट टाइम आम्ही सगळ्या ट्रिप अटेंड करू। प्रथमचा सोमजाई यात्रेतर्फे आलेली आहे आणि मला ह्यांचं सर्वात प्रथम 100 शब्द बोलणार नाही, पण एवढे वयस्कर माणसं घेऊन प्रवास करणं खूपच टफ असतं आणि त्यांची व्यवस्था करणं हा एक मोठा मुद्दा असतो। आणि म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक वयस्कर माणसाला त्याची हौस भागवता आली। सगळे ॲग्री आहे ना? अगदी उंटापासून बसल्यावर घोड्यावर बसेपर्यंत सगळ्यांनी हाऊसमाऊस केली आणि तेवढ्यांना सांभाळून त्यांनी घेतलं, म्हणजे त्यांची खरोखर खूप काळजी घेतलेली आहे। मला ही गोष्ट फारच आवडलेली आहे, म्हणून मी प्रत्येक वेळी जर कुठे जायचं ठरवलं तर पुन्हा मी ह्याच रेफरन्स देईन। मला खूपच आवडलेली आहे त्यांची व्यवस्था आणि जेवण तर एकदम अप्रतिम, म्हणजे घरच्या जेवणाला पण तोड येते अशी यांची जेवणाची व्यवस्था आहे। त्यामुळे प्रवासात असताना पण कुणाचं पोट वगैरे काही दुखलं गेलं नाही। पहिला कुठे पण गेल्यानंतर जेवणाची सोय होणं खूप मुश्किल असतं आणि घरचं जेवण भेटलं की माणूस जरा बाकी काही नसलं तरी चालतं। त्यांची जेवणाची सोय तर अप्रतिम आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांच्या टूरवरून जाता येईल अशी नक्कीच आहे ती गोष्ट। म्हणजे सगळेच व्यवस्थापक खूपच छान आहे आणि त्यांनी जी बस संस्था अरेंज केलेली आहे, ड्रायव्हर साहेब, परत तो लगेज त्यांनी बिचाऱ्याने एवढे लगेज भरले व्यवस्थित, त्यांचे पण मनापासून खूप 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 आभार। धन्यवाद। कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आमच्या यात्रेत सामील होण्यासाठी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच। तोपर्यंत धन्यवाद।